बहुत जनांसी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी यशवंत कीर्तिवंत सामर्थ्यवंत वरदवंत पुण्यवंत जयवंत जाणता राजा. कोंढाणा किल्ल्याची ऐतिहासिक मोहीम 4 फेब्रुवारी 1670 रोजी पार पडली. या मोहिमेत शिवाजी महाराजांचा शूर पराक्रमी सरदार तानाजी मालुसरे हे धारातीर्थी पडल्याची बातमी महाराजांना कळली. त्यावेळेस महाराजांनी गड आला पण सिंह गेला असे उद्गार काढले होते. त्या घटनेवर आधारित छोटीशी नाटिका. शिवबा कोंढाण्यासारखा बळकट किल्ला किल्ला मुघलांच्या हाती असणे बरे नव्हे. ती स्वराज्याला झालेली जखम आहे तो परत घे. महासाहेब, आम्ही सुद्धा याच विचारात मग्न होतो. पण कोंढाण्याच्या मोहिमेवर कोणास पाठवा हा विचार करता. जर पहिल्या प्रयत्नात किल्ला हाती आला नाही तर औरंगजेब बादशाह सावध होईल व स्वराज्याचा घात करेल. यासाठी आम्ही जातीने कोंढाण्याच्या मोहिमेवर जावे असा मानस आहे. होशियार महापराक्रमी शमशेर बहादर तानाजी मालुसरे येत आहेत हो. या तानाजी, आज कसे काय येणे केले? राजगडावर काही महत्वाचे काम आहे वाटतं. नाहीतर शिवबांची आठवण कशी झाली असती? क्षमा साहेब महाराज, माझा मुलगा रायबा याच्या लग्नाचे आमंत्रण आपणास व साहेबांना देण्यासाठी आलो आहे. कृपया लग्नाला सर्वांनी नक्कीच यावे. शेलार मामा. शेलार मामा, आपण रायबाचे लग्न ओळखून घ्या. आम्ही स्वतः काही लग्नाला येऊ शकणार नाही. का राजे? कारण आम्ही जातीने कोंढाण्याच्या कामगिरीवर जाणार आहोत. महाराज, तानाजी जिवंत असताना असल्या जीवावरच्या कामगिरीवर आपण जाणार? मग आम्ही कशाला आहोत? पण तानाजी, आपल्या घरी शुभ कार्य आहे. रायबाचे लग्न आहे. ते काही नाही महाराज, ते काही नाही महाराज. आधी लग्न कोंढाण्याचे, मग रायबाचे. कोंढाण्याच्या कामगिरीवर मीच जाणार. मला आशीर्वाद द्या. तथास्तु. तानाजी कोंढाण्याच्या स्वारीवर निघाला. कोंढाणा किल्ला मुघलांच्या ताब्यात होता. कोंढाणा किल्ल्यावर राजपूत सरदार उदयभान हा किल्लेदार होता. उदयभान शिस्तीने कडक व क्रूर होता. कोंढाणा किल्ल्याला 2 दरवाजे होते. चला पटकन. दरवाजे होते. दोन्ही ठिकाणी उदयभानने पक्का बंदोबस्त ठेवला होता. तेव्हा गडावर जायचे कसे? तानाजीने गडाभोवती टेहळणी केली. पश्चिमेला उंच उंच कडा होता. त्या बाजूला पहारा नव्हता. तानाजीने कडा चढून जाण्याचा बेत केला.
तानाजी आपल्या धाकट्या भावाला म्हणाला, सूर्याजी, तू 500 गडी घेऊन कल्याण दरवाजा गाठ. मी 300 मावळे घेऊन कडा चढून गडावर येतो. गड चढताच आम्ही कल्याण दरवाजा उघडतो. मग या तुम्ही आत घुसा, एकदम धू आवडू शत्रूचा. चला. तानाजी व सूर्याजी दोघे 2 वाटांनी निघाले. तानाजी व मावळे कडाच्या पायथ्याला काळोखात उभे होते. 2-4 तरुण मावळे कडा चढायला पुढे झाले. वर चढतात त्यांनी दोराचे एक टोक झाडाला बांधले. मग काय, तानाजी आणि मावळे भराभर गडावर चढून गेले. जाओ, नगारा बजाओ, सरदार उदयभान. किले पे मराठों ने हमला कर दिया है. क्या? जाओ, नगारा बजाओ और जोरदार हमला करो. एक भी मराठा बचना नहीं चाहिए. मैं भी आता हूँ. लढाई सुरू झाली. सपासप वार होऊ लागले. हात घाईची लढाई सुरू झाली. तानाजी आणि उदयभान समोरासमोर लढाईला आले. दोन्ही ताकदीचे वीर. दोघेही लढता लढता धारातीर्थी पडले. तानाजी पडलेला पाहून मावळे घाबरले व पळू लागले. सूर्याजी पळणाऱ्या मावळ्यांना म्हणाला, अरे, तुमचा बाप इथे मरून पडला आहे आणि तुम्ही असे भागबाईसारखे काय पडतात मागे फिरा. मी कड्यावरचा दोर कापून टाकला आहे. कड्यावर उड्या टाकून मरा, नाहीतर शत्रूवर तुटून पडा. मावळे मागे फिरले. पुन्हा लढायला लागले. उदयभानचे सैन्य पळू लागले. मावळे आनंद साजरा करू लागले. सूर्याजीने किल्ल्यावर मराठ्यांचे निशाण फडकवले. किल्ला ताब्यात आला. शिवाजी महाराजांच्या दरबारातील प्रसंग.